हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर आज आहे सॅटर्डे मॉर्निंग. म्हणजे भरपूर कामं असतात, जे वीकेंडची कामं असतात ना, ती घरात कुठेतरी कोणत्यातून सुरू होते. आणि आज माझ्याकडे जे काम होतं ते म्हणजे बाल्कनी क्लीन करायचं होतं. ही बाल्कनी मला बऱ्याच दिवसापासून ना डीप क्लीन करायचं होतं, पण डीप म्हणजे असं प्रॉपर खूप डीप तर आपल्याने पॉसिबल नाहीये, पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं मला सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. सगळ्यात पहिले तर मी जाडे काढून घेतले. जाडे काढल्यानंतर ही तुम्हाला जी टाइल्स दिसताय ना, त्या टाइल्सच्या थोडासा स्पेस आहे, तिथे बऱ्यापैकी धूळ जमा झाली होती आणि मला येता जाताना ती धूळ दिसत होती. प्रत्येक दिवसाला विचार करत होती आज क्लीन करते. आणि जेव्हा कधी बाल्कनी क्लीन करायचं म्हटलं, तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये ते 2-3 मिनिटं दिसत असेल तरी सुद्धा मला तेवढं क्लीन करायला पूर्ण तास गेला. सगळी जाडे काढली, सगळी धूळ काढली आणि त्यानंतर ना सगळ्या टाइल्सवर पाणी मारून घेतलं. कारण आता होत असं आहे की पावसाळ्यामुळे ना कबूतर इथे येऊन बसतात. त्यांना कितीतरी वेळा हाकलायचं तरी सुद्धा येतात आणि कधीतरी आपली गॅस सुरू असली की आपल्याला दार लावून ठेवावं लागतं आणि दार लावलं की लगेच ते येऊन बसतात. सो असं काहीतरी होते आणि मग तिथे शी करून ठेवतात, ते घाण करून ठेवतात. म्हणजे बऱ्याचदा मी पाणी वगैरे घालत असते, पण जे टाइल्स वरची घाण असते ना ती काही त्या पाण्याने निघत नाही, त्याला डाग वगैरे असे पडले असतात. आणि माझ्याकडे ना हा ब्रश होता ज्याच्याने आपण पेंट करतो, तर त्याच्याने मी धूळ प्रॉपर अशी काढायचा प्रयत्न करत होती. कारण आपल्या झाडूचे जे टोकं असतात ना ते एवढे शार्प नसतात, त्याच्याने ते निघत नाही. म्हणून म्हटलं याच्याने करूया आणि ते एकदम सक्सेसफुल झालं. छान त्याच्याने पूर्णपणे अशी धूळ निघाली आणि टाइल्सला ना मी छान असं तारेने घासून घेतलं होतं. बऱ्याच दिवसाचं हे माझं काम पेंडिंग होतं. म्हणजे मागल्या वेळेस जेव्हा मी रॅक काढली होती ना इथनं, तेव्हापासून माझं चाललं होतं मला हे करायचं म्हणून, पण मला खरंच तसा वेळच मिळत नव्हता की तासभर तरी मला लागेल म्हणून. आणि आज प्रीतम बोलला की ठीक आहे तुला जे करायचं तू ते कर. मग मी सुरुवात इथनंच केली. म्हटलं वीकेंड असो काही असू दे, पण आज ना मला हे जे काम आहे माझं ते पूर्ण करायचंच आहे. सगळे टाईल्स घासून टाकले, पुसून घेतले छान. आणि त्यानंतर ना खालचं पण असं मी क्लीन करायचा प्रयत्न केला, पण ते निघत नाहीये डाग. माझ्यापूर्वी जे लोक इथे राहायचे ना त्यांनी ते खाली काहीतरी ठेवलं असेल आणि त्याच्यामुळे ते भयंकर डाग पडले, ते निघेना. तर मी म्हटलं जाऊ दे, जेवढं पॉसिबल आहे तेवढं छान मी असं क्लीन केलं. टाइल्स तुम्ही बघू शकता किती छान मी क्लीन केले आहे. आणि बाकी सगळं जे खालचं आहे ना त्याच्यासाठी काहीतरी ऍसिड किंवा लिक्विड बघावं लागेल मला, आणि ते सगळे डाग वगैरे निघतील म्हणून. एवढं सगळं काम केल्यानंतर पहिले आंघोळ तर करायलाच पाहिजे, पण त्यातही मला वॉशरूम क्लीन करायचं होतं. तर आंघोळीला सुद्धा अर्धा-पाऊण तास गेला असेल. छान असं बाथरूम वगैरे पण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ केली. आणि एवढं सगळं केल्यावर हेअर वॉश करणं माझं कंपल्सरी असते. सो हेअर पण वॉश करून घेतले. मशीनमध्ये कपडे लावले होते तेच इथे टाकायचं माझं चाललं होतं. आम्ही हा जो स्टँड आहे ना हा छोट्या बेडरूम मध्ये आणायचं डिसाईड केलं, कारण इथनं वारा पण छान येतो आणि ते सुकून जाईल. लगेचच छान देवाची पूजा पण करून घेतली. आणि आज ब्रेकफास्टला पोहे मी बनवले होते. सगळ्यात आधी जशी माझी पूजा झाली सर्वात आधी मी पोहे करायला घेतले, कारण मला अव्यूचं पण आवरायचं होतं, पण त्याला खूप भूक लागली होती. मला वाटतं काहीतरी 10:30च्या दरम्यान वेळ झाला होता आणि 10:30 म्हणजे खूप झाले ब्रेकफास्ट साठी. माझा नॉर्मली 9-9:30 पर्यंत सगळ्यांचा ब्रेकफास्ट आमचा होऊन जातो, पण आज लिटरली 1 तासच्या वर गेलो होतं. प्रीतमला आणि अव्यूला दोघांनाही छान असे पोहे मी भरवायला दिले होते. म्हणजे प्रीतमला म्हटलं तू त्याला भरव आणि तूही खा, पण मला ना सिंपल पोहे खायची इच्छा नव्हती. आज मला काहीतरी असं चांगलं हवं होतं. आणि तसंही मी माझ्या डाएटमध्ये ना प्रॉपर असं प्रोटीन ऍड करायचं डिसाईड केलंय. तर माझ्याकडे मटकी होते. मी म्हटलं चला मटकीमध्ये ना कांदा टमाटर थोडंसं घालते, तिखट मीठ वगैरे, कोथिंबीर वगैरे, आणि आपल्या पोह्यांबरोबर ते घेऊया. म्हणजे पोह्यांबरोबरच आपली जी एक हेल्दी डाएट म्हणता येईल ना ते प्लेट माझी इथे रेडी होती. मस्त झाले होते पोहे. आणि पोह्यांबरोबर कांदा, थोडंसं शेव आणि मटकी, हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे खूप टेस्टी कॉम्बिनेशन आहे. याच्याबरोबर जर तुमच्याकडे तर्रीवाले नागपूरला पोह्यांबरोबर तर्री चणे सुद्धा खातात, ते सुद्धा खूप भारी वाटते. आम्ही सगळ्यांचा इथे छान असा नाश्ता करून झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो घराबाहेर. छान इथे मी रेडी झाली होती. हेअर वॉश केले होते, त्यामुळे म्हणजे थोडे ओले होते आतमधनं केस, तर आज मोकळेच सोडले होते. आणि रस्त्यात सगळ्यात पहिले आज आम्हाला पेट्रोल फिल करून घ्यायचं होतं. सो प्रीतमने इथे पेट्रोल वगैरे टंकी फुल केली आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आणि सडनली माझं लक्ष गेलं माझ्या केसांकडे, जिथे भरपूर असे व्हाईट केस, ग्रे हेअर्स मला झाले आहेत. याच्यावर काही उपाय असेल ना तुमच्याकडे तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, कारण कलर वगैरे करण्यामधली मी अजिबात नाही आहे, तर मी नाही करणार आहे. आणि आज ना रस्त्याने जाताना मला हे पर्पल कलरचे सिलेंडर दिसले, जे की मी पहिल्यांदाच पाहिले होते. याच्याबद्दल पण मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का म्हणून. एक्स्ट्रल समथिंग त्यावर लिहिलं होतं. त्यानंतर आम्ही इथे फिनिक्स मॉलला येऊन पोहोचलो, पार्किंगमध्ये गाडी लावली आणि त्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये.
आज मॉलमध्ये येण्यामागचं खूप स्पेशल रिझन होतं आणि आज पर्टिक्युलर एकाच शॉपसाठी आलो होतो, ते म्हणजे आयकिया. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा पण मला आयकियामध्ये व्हिजिट करायचं होतं, पण त्यावेळेस ना खूप गर्दी होती, बाहेरपर्यंत वेटिंग होते. त्यावेळेस तर शक्य नाही झालं. म्हटलं नाही, आज आपण जाऊया. वेळ पण होता आणि बऱ्याच गोष्टी ऑलरेडी झाल्या होत्या सकाळी मध्येच, तर मी म्हटलं चला जाऊया. इथे ना एक खूप छान सेक्शन त्यांनी सजवून ठेवलं. इथे आम्ही थोडेफार फोटोज वगैरे घेतले आणि ना आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रक्षाबंधन येतात, सो त्यासाठीच इथे खूप सारे हॅम्पर्स होते, ज्यात चॉकलेट्स आणि भरपूर सारे स्वीट्स बिस्किट्स वगैरे होते. सो मस्त होतं ते, खूप छान वाटतं मला मॉलमध्ये येऊन. बऱ्याच गोष्टी मी असं एक्सप्लोअर करते, घेत वगैरे एवढं नाही, म्हणजे गरज असेल त्याच गोष्टी घेते, पण मला बघायला वगैरे खूप आवडतं. आणि त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो आयकियाला. आयकिया पहिल्यांदा पुण्यात आला आहे, तेही मॉलमध्ये. लास्ट टाइम जसं मी सांगितलं की खूप मोठी वेटिंग लाईन होती, बाहेरपर्यंत होती, तर तेव्हा शक्य नव्हतं झालं. आणि इथे येण्याच्या मागचा आज आम्हा दोघांचं एकच रिझन होतं की बऱ्याच गोष्टी आम्हाला बघून घ्यायच्या होत्या. म्हणजे आम्हाला आता नवीन घरासाठी काही टेबल बनवून घ्यायचे आहे किंवा आणखी पण बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. सो त्यासाठी आमचं होतं की चला आपण आयकिया व्हिजिट करून येऊया तिथनं, म्हणजे बघून येऊ डिझाईन वगैरे. आपल्याला जे काही आवडेल ते आपण फोटोज वगैरे पण घेऊ शकतो तिथे, आणि त्याच्या हिशोबाने आपण कार्पेंटरकडनं पण बनवून घेऊ शकतो. सो तेच व्हिजिट करायला आम्ही इथे खरं तर आलो होतो. आणि प्रीतमसाठी एक चेअर आम्हाला घ्यायची आहे, कारण त्याचा थोडा नेक पेन सुरू झाला आहे. सो त्यासाठी पण आलो होतो. म्हटलं चला आपण बघूया, बऱ्याच गोष्टी आयकियामध्ये. आम्ही पहिल्यांदा आयकियाला आली आहे. बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं होतं की आयकियामध्ये हे मिळतं, ते मिळतं, ते मिळतं. आणि प्राइसिंग ऑनेस्टली सांगते खूप मला नाही वाटली. आधी मला वाटलं की नॉर्मल टेबल पण 50-60 हजाराचा असेल, पण असं अजिबात नाही आहे. बेसिक टेबल 12 ते 17 हजारापर्यंत खूप छान छान होते. क्वालिटी पण खूप छान होती. फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाचं खूप छान होती. प्रीतमला काही टेबल्स खूप आवडतात. ॲक्च्युली लहानपणीपासून प्रीतम सोफा किंवा आपलं डायनिंग टेबल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहून आहे, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींची असं खूप कळतं त्याला, आणि त्याला असं वाटतं की मला माझ्या घरी असं हवं आहे, तसं हवं आहे. आणि मी अशातली आहे की मला काहीच नाही राहिलं ना तरी मी ॲडजस्ट करून घेते. मला असं काही नसते की मला टेबल पाहिजे, मला चेअर पाहिजे. आय एम द पर्सन जी खाली पण झोपू शकते, खाली पण बसू शकते. मला भरपूर असं या गोष्टींमध्ये नाही फरक पडत. याच्या प्रीतमच्या मागे जी एक तुम्हाला व्हाईट कलरची दिसत आहे ना, ती मला खूप म्हणजे खूप आवडली. म्हणजे मी प्रीतमला म्हणत होती की जर आपल्या किचनमध्ये खरंच जागा असली असती ना, तर मी ही जी रॅक आहे, रॅक म्हणा किंवा क्रॉकरी युनिट मोठं असं मी घेतलं असतं. आजकाल मला क्रॉकरीजच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवडायला लागल्या. आधी मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच नॉलेज नव्हतं. म्हणजे ते बरोबर म्हणतात, जेव्हापर्यंत आपण पाण्यात पडत नाही तेव्हापर्यंत पोहता येत नाही. तसंच संसारात आल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या नाही आवडत वगैरे. आणि की इथे सिरॅमिक मातीच्या भरपूर गोष्टी होत्या, वुडनच्या गोष्टी होत्या. काही गोष्टींना मला ओव्हर प्राइस्ड वाटल्या. म्हणजे नॉर्मल आपला जो वाटा असतो तो 800-900 रुपयाला वुडनचा होता, पण मला असं वाटलं हा एवढा महाग नाही राहू शकत. म्हणजे 250 ते 300 रुपयामध्ये आपल्याला चांगल्या वुडनचा पण मिळून जाईल. बट असो, त्यांची पण काहीतरी स्पेसिफिक रिझन्स असतील. आणि अव्यूचं इथे एकच होतं, त्याला सोफा किंवा बेड दिसलं की त्याला त्याच्यावर चढायचं होतं आणि असं कुदायचं होतं. त्याला जंप करायला खूप आवडतं, जसं की तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्लॉग्समध्ये पण बघितलं असेल. आणि इथे ना एक मला खूप छान गोष्ट वाटली, जसं तुमचा 8x8चा बेडरूम आहे किंवा 10x15चा आहे, तर अशा ना सेक्शन्स त्यांनी बनवून ठेवले होते, जिथे तुम्ही कसं अरेंज करू शकता त्या पर्टिक्युलर रूमसाठी. ते मला खूप कन्सेप्ट आवडली त्यांची. आणि इथे जे मिरर्स होते ना, आय मीन लव्ह विथ इट. इतके सुंदर मिरर होते. माझी पण अशी इच्छा आहे, आय डोंट नो पूर्ण होईल की नाही होईल, पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या म्हणजे बेडरूममध्ये पण एक ना छोटंसं असं युनिट पाहिजे मला, जिथे मी बसून छान रेडी वगैरे होईल. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की ड्रेसिंग टेबल विथ छोटासा टेबल असं हवं आहे. मी प्रीतमला म्हणत पण होती, तो बोलला हो करू आपण, पण असं माझा तीव्र असं नाही आहे इच्छा की मला पाहिजेच आहे. म्हणजे असं आहे की आपण करूया कधीतरी, पॉसिबल झालं तसं. अशा टाईपच्या बऱ्याच गोष्टी मला इथे आवडत होत्या. आणि ना एक यूट्यूबमध्ये चॅनल आहे ज्याचं नाव आहे आय थिंक प्राजक्ता साखरकर. तिच्या किचन इतकं छोटंसं आहे, पण तिने एवढ्या सगळ्या आयकियाच्या वस्तू तिथे घेतल्या आहेत. ते बघून ना मला आणखी जास्त क्युरिओसिटी होती की मला आयकियामध्ये जायचं. तिचे प्रोडक्ट्स जे आहे, तिच्या भरण्या, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी, सिरॅमिक मातीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी खूप सुंदर तिने किचन सजवल्या. तिचं एकदमच छोटं किचन येते, पण इतकं व्यवस्थित तिने ठेवल्या ना. तुम्ही नक्की एकदा तिच्या चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल ते. आणि हे जे छोटे मोठे टेबल्स होते ना, त्याच्यामध्ये आमचं डिस्कशन चाललं होतं. ही चेअर, जसं की प्रीतमसाठी आम्हाला एक चेअर बघायचीच होती, तर तेही बघायचं चाललं होतं. आणि प्रीतमाने माझं चाललं होतं की अव्यू थोडा मोठा झाल्यावर त्याला अभ्यासासाठी टेबल लागेल, तर हा जो व्हाईट कलरचा टेबल आहे ना, आपण तो घेऊया, कारण त्याचे पाय पण आतमध्ये छान बसतील. म्हणजे बघा ना, आतापर्यंत आपण आपल्यामध्येच नाही
संपत आणि आत्तापासून आपण अव्यूच्या अभ्यासाच्या आणि बाकी कोणत्या कोणत्या विचारांमध्ये मी रुळत असते. कधी कधी मलाच कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी. पण ही चेअर ना खरंच खूप छान होती, मस्त होती, कम्फर्टेबल होती. मी बसल्यानंतर प्रीतमसुद्धा बसला होता त्याच्यावर, कारण त्याला ती आवडली होती. मी म्हटलं होतं प्रीतमला की तू बुक करून घे, आपण इथेच मागवून घेऊ आणि जेव्हा आपण शिफ्ट होऊ तेव्हा पण तुला ते यूज करता येईल. पण तो बोलला आता नको, 2-3 महिन्यासाठी आपण नको घ्यायला, परत आपलं सामान इथे वाढेल म्हणून. आणि हे जे तुम्हाला ऑरेंज कलरचे बॉक्सेस दिसताना ते डबे आहेत लहान मुलांचे, खूप क्यूट होते ते. पण ऑब्वियस स्कूलला वगैरे जायला लागलं ना तर मी नक्की कन्सिडर करेल त्या डब्याला. पण तो डबा ना खूप मोठ्या साईजचा होता. बघा मी जे तुम्हाला वुडनच्या बाउल्सबद्दल बोलत होते ना ते हे होते जे आता मी तुम्हाला दाखवले. आणि इथे ना किचन रिलेटेड पण बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे हँगर्स आहेत, किचनचे जे छोटे मोठे ट्रॉलीज असतात ते पण आहेत. पण ट्रॉलीज मला खूप आवडले. 800-900ला होते. क्वालिटी ऑसम होती त्याची आणि ना म्हणजे मस्त होते, खूपच मस्त होते. ते तुम्ही ठेवू शकता, त्याला तुम्ही स्क्रोल्ड आउट पण करू शकता, इकडे तिकडे फिरवू पण शकता, मस्त होतं. हे काचेच्या बॉटल ज्याच्यापासून मला भीती वाटते पण मला अशी इच्छा आहे पर्सनली की ते मला हवं आहे. आणि हे जे काचेचं एक छोटंसं गोल दिसतंय ना, तुम्हाला याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे चम्मच वगैरे ठेवायला एकदम परफेक्ट आहे. हे सुद्धा मी नेक्स्ट टाइम नक्कीच घेणार आहे. यावेळेस आम्ही फक्त बघायला आलो होतो आणि नंतर म्हणजे माझं आणि प्रीतमचं डिस्कशन झालं की त्यातलं तुला जे काही आवडलं ना तू लक्षात ठेव तू, आणि आपण जेव्हा शिफ्ट होऊ ना तेव्हा आपण घेऊ, कारण इथे सामान वाढवण्यात काहीच मिनिंग नाही आहे. बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इथे आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, एकदा नक्की ऐक्या व्हिजिट करा आणि तुम्हाला इथल्या खूप साऱ्या गोष्टी आवडतील. म्हणजे नागपूरला तर मी कधीच नव्हतं बघितलं, पण इथे मला पहिल्यांदा चान्स मिळाला, कारण मुंबईला पण मी कधी अशी ऐक्यासाठी वगैरे गेली नाही आहे. ह्या बरण्या आहेत ना काचेच्या, की छान याची क्वालिटी आहे ना, पण थोडे महाग आहे. म्हणजे 300, 350, कोणते 250 असे होते. हे छोटे आय थिंक 550चे 3 होते, असं काहीतरी होतं. पण ना क्वालिटी वाईज खूप छान होते. आणि जर तुम्हाला घर सजवायला आवडतं, काचेच्या वस्तू आवडतात, तर तुम्ही नक्कीच ऐक्याला व्हिजिट करा. हे छोटे छोटे बरण्या आहेत ना, हे 50-50 रुपयाला होत्या, पण क्वालिटी वाईज खरंच छान होत्या. तर तुम्ही हे सुद्धा कन्सिडर करू शकता. छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायसाठी, दिसायलाही सुंदर वाटतं आणि काचेचे असल्यामुळे ट्रान्सपरंट असतं, तर काय त्याच्या आतमध्ये आपण ठेवलंय हे सुद्धा इझिली आपल्याला कळून येतं. किचन सेक्शन मधनं बाहेर पडल्यानंतर आम्हाला भरपूर सारे कप वगैरे तिथे दिसले होते. कप सुद्धा खूप सुंदर होते. प्लेट्स सिरामिक मातीचे होते, काही काचेचे होते, स्क्वेअर डबे, रेक्टँगल डबे, काचेचे, प्लास्टिकचे, सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल होत्या. काचेच्या वस्तूंना मला हातात धरायला सुद्धा भीती वाटतात, कारण माझ्या हातातून खूप गोष्टी निसटल्या आहेत, फुटल्या आहेत आणि माझ्या हाताला सुद्धा त्याचे क्रॅक्स पडले आहेत, माझा हात सुद्धा फाटलाय. त्यामुळे मला काचेच्या वस्तू हाताळायला खूप भीती वाटते. आणि आता घरी अव्यू असल्यामुळे मी काचेच्या वस्तू घरात घेऊ शकत नाही असं मला फील होतं. पण जे छोट्या मोठ्या भरण्या असतात ना ते मी नक्कीच घेऊ शकते. इथे ना मी या सेक्शनमध्ये आली जिथे बेडशीट्स होते. एक बेडशीट मला खूपच आवडली, खूपच, म्हणजे तिथे मला ती काहीतरी 460 रुपयाला होती असं मला वाटलं, पण जेव्हा मी जवळ जाऊन बघितलं ना तेव्हा ती 2460 रुपयाला होती. पण ती इतकी सुंदर होती. ऑब्व्हियसली एवढे महाग बेडशीट्स घेत असतील लोक, मलाही कधीतरी घ्यायला आवडेल, पण नाही घेतलं आम्ही ते. पण मस्त होती, खूपच सुंदर होती, मला ती खूप आवडली. त्यानंतर अव्यू बघा इथे झोपून गेला होता आणि आमचं जे लंचचा प्लॅन होता इथे तो कॅन्सल झाला होता, बिकॉज अव्यू झोपला होता आणि ते शक्यच नव्हतं तिथे खाणं. त्यानंतर अर्धा पाऊण तासात आम्ही घरी पोहोचलो, तेव्हापर्यंत अव्यूची पण छान झोप झाली होती. आणि नंतर लास्ट वीक सारखंच माझी परत खूप फजिती झाली, कारण जाण्यापूर्वी मी स्वयंपाक नव्हता केला. मग प्रीतम बोलला मस्त बेसन भाकरी बनव, तर बेसन बनवलं इथे, एकीकडे गरमागरम भाकऱ्या बनवल्या. मावशीसाठी पण आज मी ब्रेकफास्ट बनवलं होतं, पण मावशीने नाही खाल्ला ब्रेकफास्ट आणि जसंच्या तसं त्यांचे पोहे राहिले होते. म्हटलं चला असो, आम्ही सगळ्यांनी मस्त पोटभर जेवण केलं, कारण बाहेरून आल्यावर मस्त गरमागरम जेवणाची वेगळीच मज्जा असते. आणि इथे ना आम्ही तुंबाळची मंजुळा पिक्चर लावली होती. पहिले तर मला खूप भीती वाटत होती की काहीतरी भूताची मूवी आहे, पण याच्यात काहीच भूत नाही आहे, म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती अशी बोलते. कॉमेडी आहे, कॉमेडी मस्त मूवी आहे. आणि त्यात एक गाणं होतं ज्यात अव्यू आणि मी दोघंही डान्स करायला लागलो होतो, कारण तो गाणं खूपच मस्त वाटलं, मला खूप आवडलं ते गाणं. तर असं काहीसा होता आजचा आमचा दिवस, जो की सॅटर्डे होता. त्यानंतर रात्रीचं मी काही जेवण करणार नव्हती, कारण आम्हाला येतपर्यंत जेवण होईपर्यंत 4 वाजले होते. म्हटलं आता मी तर जेवणार नाही, तर प्रीतम बोलला मी उशिरा जेवेल पण जेवण करेल. तर मी मोजून 3 चपात्या केल्या, कारण बेसन पण होतं, तर प्रीतम बोलला तो बेसन बरोबर खाईल. अव्यूसाठी 1 चपाती आणि प्रीतमसाठी 2 चपात्या असंच केलं. आणि त्याच्यातही प्रीतम जेवण नाही केलं त्यांनी, कारण उशिरा जेवण झाल्यामुळे नाही एवढं आपल्याला पचत. अव्यू कसं इकडे तिकडे फिरतो, म्हणजे त्याचं जम्पिंग वगैरे चाललं असते तर त्याला भूक लागते. 1 चपाती फक्त अव्यूने खाल्ली, त्यानंतर 2 चपात्या जशाच्या तशा राहिल्या, जे की मला दुसऱ्या दिवशी खावं लागल्या. चला असो, होत असतात ह्या सगळ्या गोष्टी. चला तर माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.